ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार बंधू भगिनींनो, आज अत्यंत आनंदाचा दिवस। याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना ध्यानातच आहे, आपण आज सकाळपासून आपल्या माताजींचं जन्मजयंती निमित्त हा एक उत्सव साजरा करत आहोत। भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी, म्हणजे साधारण म्हटलं तर सगळे उपखंडामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने आज माताजींची जन्मजयंती साजरी केली जात आहे। त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की या वर्तमान काळामध्ये भगवान श्रीरामकृष्ण, श्री माँ शारदा देवी आणि स्वामीजींचे हे जे विचार आहेत ते किती आपल्याला मार्गदर्शक ठरत आहेत। मनुष्याला मनुष्यत्वच प्रदान करणं एवढं नव्हे, तर मनुष्यामध्ये जे असलेलं दिव्यत्व आहे ते दिव्यत्व प्रगटीकरणाकरता हे सगळे विचार किती सहाय्यक आहेत, किती उपयोगी आहेत, हे त्यांच्या प्रचार आणि प्रसार म्हणजे माध्यमातून किती त्याचा प्रचार झालेला आहे, त्यातून आपल्याला हे ध्यानात येत आहे। आज सकाळपासून आपण विविध कार्यक्रमात भाग घेत आहोत। कालच काही निर्बंध लावले गेले आहेत, आपण नक्कीच आपण न्यूजमध्ये ते वाचलं असेल। आधी काही प्रोग्राम ठरला होता, आज काही वेगळा प्रोग्राम, काल पुन्हा मी प्रोग्राम चेंज केला आणि आज सकाळपासून त्याच्यामध्ये जशी आवश्यकता भासत आहे तसं तसं बदल मी करत जातो, पण ह्याला ना इलाज आहे। आज आपल्या पुढे मी श्री माँ शारदा देवी त्यांच्या चरित्रामधील एक 3 पैलू जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, एक त्यांचा दिव्य भाव, एक त्यांचा गुरुभाव आणि एक त्यांचा मातृरूप। हे पहा, 3 विभिन्न पैलू जर बघितले ना बंधू भगिनींनो, फार इतके म्हणजे आपल्याला आकर्षित करतात आणि खरं म्हणजे अवतारांचं जीवन समजणे फार अवघड असतं, का ते मानव देह धारण करून आलेले असतात, पण त्यांच्यामध्ये ती दिव्यता पूर्णपणे ती प्रकट झालेली असते, पण ती आपल्याला कळत नसते। आपल्याला आपली आई काय वाटते, अरे साधारणशी स्त्री घरातले कामं करते, घर स्वच्छ करते, स्वयंपाक करते, आले गेल्यांशी बोलते, प्रेम देते, पण त्या दिव्य शक्तीला हे माहित असतं की या पृथ्वीतलावर त्यांचं काय प्रयोजन आहे। आपण मायेमध्ये गुरफटलेले साधारण जीव, त्यांचं ते दिव्यत्व आपल्याला फारसं लक्षात येत नाही, तरी सुद्धा साधारण लोकांपेक्षा या काहीतरी वेगळ्या आहेत हे आपल्याला नक्कीच ध्यानात येतं। आणि विशेष करून माताजींच्या जीवनामध्ये हे जे 3 पैलू, त्यांचं दिव्य रूप, त्यांचं गुरुरूप आणि त्यांचं मातृरूप, खरं म्हणजे त्यांच्या मातृरूपाकडे बघून आपण इतके आकर्षित झालेले असतो, का? कारण की प्रत्येक माणसाला प्रेम पाहिजे असतं, आणि प्रेम कसं पाहिजे असतं,
निस्वार्थ, इतकं एक ज्याला म्हणतो की एक प्रत्येक माणसाला प्रेमाची इतकी भूक असते, पण जर आपण प्रेम दिलं तर आपल्याला प्रेम मिळेल हे पण विसरून जात असतो. आपण साधारण जगामध्ये जगत असताना मी माझ्या मनाप्रमाणे वागेन, कदाचित मी कोणाला रागवीन, कदाचित मी कोणाला त्रास देईन, पण त्यांनी मला प्रेम केलं पाहिजे, ही आपली अपेक्षा असते. पण जेव्हा माताजींचं जीवन आपण बघतो, विशेषतः त्यांचं मातृरूप, तर खरंच आपल्याला हेच बघायला मिळतं की त्यांनी भक्तांना इतकं प्रेम दिलंय, भक्तांना काय, साधूंना काय, सगळ्या जगालाच. आणि म्हणूनच कदाचित आज त्या विश्वजननी, जगत जननी या एका पदावर त्या आरूढ झाल्या आहेत. त्यांनी प्रेम दिलं म्हणून आपल्याला ते त्यांच्यावरती प्रेम करावंसं वाटतं, किंवा असं वाटतं की त्यांच्याकडे गेल्याने आपल्याला नक्कीच पाठिंबा मिळेल, काहीतरी आधार मिळेल. पहा, किती साधी आणि सरळ गोष्ट आहे की माताजींच्या जीवनामध्ये तसं काहीही चकाकी नाहीये. बरं, काहीतरी एक आध्यात्मिक जीवनाच्या संदर्भामध्ये फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. ठाकूरांच्या जीवनात बघितलं तर त्यांची आध्यात्मिक साधना, 12 वर्षाची खडतर तपस्या, त्याचं पूर्ण तपशील उपलब्ध आहे. आणि ते बघून आपले डोळे बिलकुल विस्फरित होतात की अरे बापरे, काय आपले ठाकूर आहे. स्वामीजींकडे जर बघितलं तर काय लक्षात येतं, आणि काय वेदांताचा प्रचार प्रसार केला, आणि काय त्यांचं वक्तृत्व, काय त्यांचं ते व्यक्तिमत्व संपूर्ण जगाला जणू काही गदागदा हलवून सोडलं. पण या सगळ्यांच्या पलीकडे जेव्हा आपल्याला प्रेमाची आवश्यकता पडते, पाठिंब्याची आवश्यकता पडते, तिथे मात्र आपल्याला आईच पाहिजे असते. का हो? आहेत की ठाकूर, आहेत की स्वामीजी? नाही, तेव्हा मात्र आपल्याला आई पाहिजे. का? स्ट्रेट इक्वेशन आहे, त्यात कोणत्याही प्रकारचं मला असं वाटतं की काही दुविधा आपल्याला नसली पाहिजे. का? माताजींनी सगळ्यांना निस्वार्थ प्रेम दिलं आहे, आणि म्हणून आपण सर्व माताजीला इतकं प्रेम करत असतो, इतकी श्रद्धा त्यांच्या संदर्भात आहे. याचा अर्थ ठाकूरांप्रती किंवा स्वामीप्रती नाही असं माझं म्हणणं मुळीच नाहीये, पण कुठेतरी माताजींचं स्थान विशेष आहे हे मान्य केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, आणि ते सत्य आहे. दिव्यरूप, गुरुरूप आणि मातृरूप, हे थोडंसं समजून घेण्याकरता मी आपल्या पुढे एक घटना याचं विवेचन करू इच्छितो. काल आम्ही तुम्हाला जे एक सूचना पाठवली होती त्यात मी लिहिलं होतं की आम्ही अर्धा तास बोलणार आहोत, पण अधिक क्षमा मागून बोलतो की मला थोडंसं जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे बोलताना मी मोकळा, आणि आपल्याला कोणाला काही जायचं असेल तर आपणही मोकळे. अर्ध्या तासात जे काही मला मांडायचे ते होणार नाहीये असं मला स्पष्ट दिसतंय. एक घटना आपण सर्वांनी ती वाचलेली आहे. माताजींचं वय तेव्हा 24 वर्ष. कामारपुकूरहून माताजी निघालेल्या आहेत दक्षिणेश्वरच्या दिशेनं. त्यांच्या बरोबर आहेत शिबूदादा आणि लक्ष्मी देवी. रामलाल दादा होते की नाही त्याचा अजून काही ठाव ठिकाणा लागत नाहीये, पण शिबूदादा आणि लक्ष्मी दिदी या त्यांच्या बरोबर होत्या. प्रवास पायी वेगाने सांगायला नकोच. आणि त्या प्रवासामध्ये एक फार मोठं एक मैदान सारखी जागा येते, खूपच विशाल पण तितकंच निर्जन. साधारणपणे त्या भागातले लोक प्रवास करत असताना अशा प्रकारे आपलं तो प्रवास नियोजित करतात की दिवसाच त्या मैदानातून ते बाहेर पडले पाहिजे. का? जर अंधकारात त्या मैदानात त्या सापडले तर तिथे दरोडेखोर हे दरोडा टाकतात, मारतात, जे काही धन संपत्ती असेल ते हिसकावून घेतात, वगैरे वगैरे. अशी खूप प्रसिद्ध ती जागा, तेलो भेलोचं ते मैदान. आता ही सगळी मंडळी तिथून निघालेली आहे. त्यावेळेस प्रवास करत असताना
ते लोक असं कळप म्हणजे ग्रुपमध्ये प्रवास करत असत, म्हणजे काही अडचण आली म्हणजे एकमेकांना सहाय्य करता येईल. आणि त्याच कळपामध्ये माताजी पण आहेत. ही घटना 1877 फेब्रुवारीची घटना आहे. आणि चालता चालता माताजींच्या पाय दुखत आहेत, पायाला ज्याला म्हणतो की आपण सोर्स झालेले आहेत, फोड ज्याला म्हणतो चालता चालता, त्यांना चालताना खूप त्रास होत आहे. आणि जेव्हा संध्याकाळ होते आणि ते त्या तेलो भेलोच्या त्या ग्राउंडवरती पोहोचतात, त्याच्या थोडं आधी सूर्य मावळत आहे. माताजी थोड्या थोड्या मागे पडत आहेत, त्यांचे सवंगडी त्यांना बघत आहेत, ती मागे पडत आहेत. पण प्रत्येकाला जीवाची भीती. माताजी सुद्धा म्हणतात की आपण लोक पुढे जा, मी येते मागून. आणि नेमकं सूर्य मावळतो, सवंगडी सगळे पुढे निघून गेलेले आहेत, एकटी आपली माताजी त्या रस्त्यावरती, त्या मैदानावरती जी मुठीत घेऊन पुढे 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 जात आहे. ही घटना वाचलेली आहे. याच्या पुढचा भाग जे महत्वाचा आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची, कारण की आपण आध्यात्मिक साधक आहोत. आपल्याला आईचे 3 रूप बघायचे आहेत आणि विशेष करून या घटनेतून आपल्याला काय शिकायचंय ते फार महत्वाचं आहे. पण मी ते शेवटच्या टप्प्यावरती येणार. आता त्या मैदानावरती आई एकटी, माताजी एकट्या, अजून बरोबर कोणी नाही. अंधकार, त्यावेळेस स्ट्रीट लाईट वगैरे हा काही भागच नाही. आणि अचानक माताजी जेव्हा जात असताना एक आवाज ऐकू येतो, कोण आहे तिथे, कुठे जात आहे. आवाज ऐकल्याबरोबर माताजी समोर बघतात तर एक धिप्पाड मनुष्य, हातामध्ये एक फार मोठा दंडा, आणि त्यांच्या समोर उभा. किंचित पण विचलित न होता माताजींच्या मुखातून निघतं की बाबा मी तुमची मुलगी. 4 की 5 शब्द, बाबा मी तुमची मुलगी. फक्त हेच काही शब्द माताजी उच्चारतात आणि माताजी पुन्हा बोलतात की बाबा माझे सवंगडी हे पुढे निघून गेलेले आहेत, माझे सवंगडी पुढे निघून गेलेले आहेत, बहुतेक मी रस्ता भटकून गेली आहे. आता पहा, काही सेकंदामध्ये हे सगळे नातं जोडलेलं आहे. काही सेकंद. दरोडेखोरांनी फक्त एवढं विचारलं की तिथे कोण आहे, कुठे चाललाय. पहिलं उत्तर येतं की बाबा मी तुमची मुलगी. त्याच्या पुढे म्हणतात, आपल्या माताजी म्हणतात की बाबा माझे सवंगडी पुढे निघून गेले आहेत, बहुतेक मी रस्ता भटकून गेली आहे, तुमचे जावई दक्षिणेश्वरी काली मंदिरात राहतात, मी तुमची मुलगी, तुमचे जावई, मी त्यांना भेटायला जात आहे, तुम्ही पण माझ्या बरोबर आलात तर फार बरं होईल. तुमच्यासारखे दयावान लोक जर त्यांना भेटले तर त्यांना फार आनंद होईल, म्हणजे जावयांना. ही सगळी गोष्ट काही सेकंदात घडते. बरं, मला सांगायला इथे विषयाची मांडणी करायला 10 मिनिटं लागतात, पण ह्या घटना कदाचित 1 की 1.5 मिनिटात झालेली असेल. उत्तर ऐकून बाबा म्हणतात, म्हणजे ते दरोडेखोर, की भय करायचं काही कारण नाहीये, माझ्या बरोबर एक महिला पण आहे, म्हणजे त्यांची बायको पण तिथे. भय करायचं कारण नाहीये, माझ्याबरोबर महिला पण आहे. तेवढ्यात त्या दरोडेखोराची बायको पुढे येते. ती बायको पुढे आल्याबरोबर माताजी त्यांच्या जवळ जातात आणि काय म्हणतात, आई मी तुमची मुलगी शारदा. आता आश्चर्य होतं की आपण कधी आपल्या आईला म्हणतो का की आई मी अमुक अमुक आहे. पण त्या नात्यामध्ये किती एक गांभीर्य आहे. हा, आई म्हणतीये पण नाव पण सांगतीये, आई मी तुमची मुलगी शारदा, मी खूप घाबरून गेले होते, पण माझं भाग्य की तुम्ही आणि बाबा मला भेटला, नाहीतर माहित नाही माझं काय झालं असतं. बंधू भगिनींनो, जेव्हा कोणी अशा दरोडेखोराच्या
कचाड्यात सापडल्यानंतर काय प्रयत्न करतो? मारामारी करण्याचा. आपण पण करतो, आपल्या पुढे कोणी आलं तर आता त्याला आपण मारू, पळून जाण्याचा प्रयत्न करू, गयावया करू किंवा अजून काही करू. पण त्यांच्या कचाड्यात सापडल्यानंतर आपण कधी हा प्रयत्न कधी नाही करणार की तेच आपले राखणकर्ता झाले. पहा किती रिव्हर्स सिच्युएशन आहे. म्हणजे आपण जर एखाद्या विपरीत परिस्थितीमध्ये, विपरीत लोकांमध्ये जर सापडलो तर त्यांच्यापासून कसा सुटका होईल याचा प्रयत्न करत असतो, पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण याच्या ठीक विपरीत बघतोय की जे माताजींकडनं सगळं काही हिसकायला आले होते तेच त्याचे आता रक्षणकर्ता झालेले आहेत. आणि कशामुळे? फक्त काही वाक्य की बाबा मी तुमची मुलगी, मी तुझी मुलगी शारदा, मी रस्ता भटकून गेलेली आहेत. फक्त एवढ्या काही वाक्यांवरती साधारणपणे दरोडेखोर म्हटलं म्हणजे आपल्याला काय एक प्रतिमा आपल्या पुढे निर्माण होते? अत्यंत निर्दयी, दुष्ट, दयामाया नाही, कठोर हृदयाचे, प्रसंगी काहीही करायला तयार आहे, असे असे ते लोक असतात आणि त्याशिवाय तसे काम करू शकत नाहीत. पण आता ह्या अशा परिस्थितीमध्ये फक्त काही वाक्य बोलल्यानंतर या दोघांमध्ये इतकं परिवर्तन का होतं? आणि परिवर्तन होतं म्हणजे काय? आता त्यांच्या मनामध्ये काय सगळं सुरू आहे याचं तपशील आपल्याला कुठेही सापडत नाही आणि सापडणार पण नाही. कारण की तितके काही ते सुसंस्कृत लोक नव्हते की ती घटना होणार आहे म्हणून काहीतरी लिहून ठेवा आपल्या मनातले भाव. तसं काहीच नाहीये. पण ज्या काही गोष्टी घडल्या त्याची नोंद मात्र उपलब्ध आहे. जे काही घडलं ते दोघही दरोडेखोर माताजींना बिलकुल जवळच्या खेड्यात घेऊन जातात, त्यांची रात्री राहायची सोय करतात, त्यांना काही खायला देतात. आणि एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तारकेश्वरला घेऊन जातात. तारकेश्वरला जेव्हा माताजी आपल्या सवंगडींना ओळखते, आपल्या सगळ्या सवंगडींना त्यांची ओळख करून दिल्यानंतर जेव्हा आता हे दरोडेखोर परत जाणार आणि आपल्या सवंगडी सांगते की हे सगळे जर नसते तर कदाचित माझ्याबरोबर काहीही घटना घडू शकली असती. आणि आता निरोप घेणार हे दरोडेखोर. जेव्हा दरोडेखोर निरोप घेणार तेव्हा हे दाम्पत्य तिथे रडू लागतं. असं का? इतकं काय त्या शब्दांमध्ये होतं की बाबा मी तुमची मुलगी, आई मी तुमची मुलगी शारदा, माझे सवंगडी पुढे निघून गेलेले आहेत आणि कदाचित मी रस्ता भटकून गेलेली आहे, बरं झालं तुम्ही मला भेटलात. या शब्दामध्ये इतकी काय ताकद होती? मला असं वाटतं की काहीतरी याच्यावरती खूप विचार केला पाहिजे. ही घटना आपण एक दिव्य घटना म्हणून म्हणजे ऐकतो, वाचतो, आनंद करतो, इतरांनाही सांगतो. पण याच्यामध्ये फार मोठं काहीतरी एक तत्वज्ञान दडलेलं आहे. विचार केल्यानंतर तसं वाटतं. आणि विशेषकर आपण साधक आहोत आणि माताजी आपल्या आध्यात्मिक आदर्श आहेत. आणि मी तो आत्ताच आपण चर्चा केली की त्या दोघांच्या मनामध्ये काय परिवर्तन घडलं किंवा काय विचार सुरू झाले, ते तसे का वागले याची नोंद कुठे मिळत नाही. पण ते तसे वागले, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आलं याची नोंद तर आपल्याला माताजीच्या चरित्रात मिळते. आणि म्हणूनच आज आपण त्याच्यावरतीच चर्चा करणार आहोत. आणि विशेष करून जाताना हे दरोडेखोर आई बाबा माताजींना तपशील उपलब्ध आहे. शेतातून तोडून आणलेल्या खूप सारा मटार त्यांना देतात आणि काय म्हणतात की बेटा जेव्हा तू मुडी म्हणजे आपल्या ज्याला चुरमुरे म्हणतो ना आपण, पश्चिम बंगालमध्ये चुरमुरे खाण्याची खूप पद्धत आहे. हे चुरमुरे बरोबर तू मटार खाशील. आणि टोपलंभर मटार त्यांना देऊन ते लोक तिथून निरोप घेतात. आणि आत्ताच आपण चर्चा केली, बिलकुल रडत रडत तिथून निरोप घेतात. इतका परिवर्तन घडण्याचं कारण काय? याचे दोन पैलू आणि दोन्ही पैलूची आपण चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला पैलू म्हणजे असा की जेव्हा त्या दरोडेखोरांनी पहिलाच वाक्य टाकलं की तिकडे कोण आहे,
आणि कुठे चाललाय. माताजीच्या समोर आल्याबरोबर त्या दरोडेखोर जी व्यक्ती होती त्या दरोडेखोर व्यक्तीला त्यांचे जे इष्ट मा काली त्यांचं दर्शन त्या माताजींमध्ये झालं. हे बिलकुल तथ्य उपलब्ध आहे. आणि ते दिव्य दर्शन त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांच्या मनामध्ये पूर्ण त्याचं मन पालट झालं. पण परिवर्तित जीवनामध्ये जेव्हा या घटनेच्या संदर्भात विचारण्यात येतं माताजींना, तर ते सपशेल नकार देतात. आता माताजी कशाला सांगायला चाललेलं आहे की मी माझं दिव्य स्वरूप त्यांना दाखवलं. माताजी सगळं काही लपवून ठेवणार आहे. सगळं काही लपवून ठेवणार आहे हे आपल्याला माहितीच आहे, वेगळ्याने सांगायला नको. जर त्यांनी तसं नकार दिला तरी आपल्याला हे माहिती आहे की माताजींनी काहीतरी तिथे दिव्य रूप आपलं दाखवलंय. त्याचा प्रभाव असा झाला की त्या दोघही नवरा बायकोमध्ये पूर्ण त्यांचं जीवनच जणू काही पालटून गेलं. पण कदाचित आपल्यापैकी कोणाला हा संदेह किंवा शंका असेल तर असं वाटू शकतं. आणि वाटलं तर त्यात काही अयोग्य आहे मी असं म्हणणार नाही. कारण की त्या डकीत बाबांनी असं काही लिहून ठेवलेलं नाही की माताजींमध्ये मला दर्शन घडलं आणि माताजींनी विचारलं तर मी तसं काही केलंच नाही. पण आपल्याला हे माहितीये बंधू भगिनींनो की त्या दोघांमध्ये परिवर्तन घडलेलं आहे. आपली स्थिती कशी आहे की आपल्याला धड विश्वास पण होत नाही आणि धड अविश्वास पण होत नाही. म्हणून आपण काहीतरी एक दुसरा मार्ग काढूया. का? कारण की आपण साधक आहोत. आणि साधक या दृष्टीने बघितल्यानंतर कदाचित माताजींचं चरित्र आपल्याला जास्त जवळून समजण्याचा आपल्याला एक संधी मिळेल या घटनेच्या माध्यमातून, मला असं वाटतं. थोडंसं आपण सायकोलॉजी मानसशास्त्राचा आपण आधार घेणार आहोत. मानसशास्त्र काही वेगळं नाहीये, तेच अध्यात्म. बाबा मी तुमची मुलगी, या शब्दांमध्ये इतकी ताकद कुठनं आली. समजा हीच घटना माझ्याबरोबर झाली असती आणि मी जर कोणाला म्हटलं असं रस्त्यावरती की अहो बाबा मी तुमचा मुलगा, तो काही ऐकणार नाही. त्याला जे करायचं असेल तो करणारच. किंवा आपल्या कोणाबरोबर पण ही घटना झाली तर असं कोणी करणार नाही. पण मग माताजींबरोबर असंच का झालं? मला एक घटना पुन्हा स्मरणात येत आहे, ती पण तुम्हाला माहिती आहे. शिकागोच्या धर्म महासभेमध्ये सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे वाक्य उद्गारणारे अनेक लोक होते स्वामीजींच्या आधी सुद्धा. पण स्वामीजींनाच प्रतिसाद का मिळाला हा माझा प्रश्न आहे. बाबा मी तुमची मुलगी, हाच या 4 शब्दांनी इतका काय परिणाम झाला त्या दरोडेखोर बाबांवरती, त्या आईंवरती, की त्यांचं पूर्ण जीवनच पालटून गेलं. एक फार सुंदर म्हण आहे बंधू भगिनींनो, इट इज द पर्सनॅलिटी दॅट स्पीक्स. मनुष्य, इट इज नॉट द पर्सन, इट इज द पर्सनॅलिटी स्पीक्स. की मनुष्य नाही, मनुष्याचं व्यक्तिमत्व बोलत असतं, त्याच्या चरित्राची ताकद बोलत असते. माताजींच्या चरित्राकडे आपण जर बघितलं तर लहानपणापासून आपण काय बघतोय की त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मनामध्ये त्यांनी सगळ्यांना प्रेमच दिलेलं आहे. आणि प्रेम मी पुन्हा सांगतोय, जेव्हा माताजींच्या संदर्भात मी प्रेम हे शब्द उद्गारणार तर तुम्ही हे बिलकुल म्हणजे गृहीत धरा की ते निस्वार्थ प्रेमच होतं. गृहीत धरून ठेवा. ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात का? कारण की आपले प्रेम जे असतं, क्षमा मागून बोलतो, कुठेतरी स्वार्थावरती आधारित असतं. साधारण जीव म्हणजे आपल्याला त्याची खंत वाटते, पण फॅक्ट इज फॅक्ट. माताजींनी प्रत्येकाला बिलकुल लहानपणापासून, मग ते खिचडी खाऊ घालणं असू देत, किती घटना आहे, तर त्यांच्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी काय केलंय? प्रत्येकाला निस्वार्थ प्रेमच दिले. अजून एक त्यांच्या चरित्राचं वैशिष्ट्य, आता पहा घटना पण एकच घेतली बरं, त्याचं आपण बिलकुल पूर्ण डिसेक्शन पोस्टमॉर्टम करत आहोत आणि त्यातून आपल्याला कसं आपले व्यक्तिमत्व घडवायचं आहे आध्यात्मिक, त्याचे आपण नक्की करायचंय.
आणि ते म्हणजे विशेष कसं, भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात वचनामृतमध्ये की साधकाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी एक साधना म्हणजे मन मुख एक करणे. बांगलामध्ये म्हणतात भावेर घरी चुरी करवे, म्हणजे आत एक, मुखात दुसरं, कृतीमध्ये तिसरं. याच्यासारखी भयावह परिस्थिती नसते. माताजींच्या जीवनामध्ये जे त्यांच्या हृदयात आहे तेच त्यांच्या मुखात आहे, जे त्यांच्या मुखात आहे तेच त्यांच्या हातातून कृती घडते. माताजी जर एखाद्या मुलाला म्हणतात, एखाद्या बालकाला म्हणतात की अरे बाळा, मी तुझ्यावरती खूप प्रेम करते रे, तू माझा मुलगा आहे. तर तू माझा मुलगा जेव्हा, किंवा मुलगा आहे किंवा मुलगी आहे असं माताजी म्हणायच्या, तर खरोखर त्यांच्या हृदयामध्ये, त्या पवित्र हृदयामध्ये ते निस्वार्थ आईचं प्रेम असायचं. मुखात तीच वाणी, आणि जर मुलगा खरंच हा मुलगा माझा आहे तर तिच्याबरोबर वागणं सुद्धा तसंच असायचं. आणि इथे फार मोठं अंतर पडून जातो बरं. मनमुख एक करणे. संबंध आयुष्यामध्ये माताजींच्या जीवनामध्ये माताजींनी कधी पण असं कधीही घडलं नाही की त्यांच्या हृदयात काहीतरी आहे, वाणीमध्ये काहीतरी आहे आणि कृतीमध्ये काहीतरी तिसरंच आहे. पहा, आपल्या जीवनामध्ये साधारणपणे आपण म्हणतो की अरे बाळा, माझ्या तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण हे आपल्या फक्त वाणीमध्ये असतं, मनामध्ये काहीतरी दुसरं असतं आणि कृतीमध्ये अजून तिसरं असतं. याला म्हणतात कॉन्ट्राडिक्टरी पर्सनॅलिटी किंवा स्प्लिट पर्सनॅलिटी. या थोडी मानसशास्त्राची भाषा बोलतो. स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा कॉन्ट्राडिक्टरी पर्सनॅलिटी. अजून एक शब्द वापरला जातो कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी. म्हणजे नेमका आत काय ते कळतच नाही, आणि नेमकं आतमध्ये काय आहे हे कळत नाही. म्हणून आजकाल सायकोलॉजिस्टचा बाजार खूप बाहेर गरम आहे. नेमकं मनामध्ये काय आहे ते कधी मुखावरती येत नाही, त्याच्यामध्ये काहीच हार्मोनी नाहीये, समन्वय नाहीये. आणि मुखामध्ये काय आहे त्याचा, कृतीमध्ये त्याचा अजून काही समन्वय नाहीये. तिन्ही गोष्टींमध्ये इतकं काहीतरी, याला म्हणतो की डिसहार्मोनी असते. त्या डिसहार्मोनीमुळे काय झालेलं असतं की आपलं जे व्यक्तिमत्व असतं हे पूर्णपणे कॉम्प्लेक्स, कॉन्ट्राडिक्टरी, स्प्लिट पर्सनॅलिटी बनलेली असते. आणि म्हणूनच जर मी कोणाला म्हटलं की अहो बाबा मी तुमचा मुलगा, त्याचा काही परिणाम होत. पण हेच जेव्हा माताजींच्या जीवनात आपण बघतो की माताजींचं संबंध आयुष्य मन मुख एक, संबंध आयुष्य त्यांचं कसं होतं, ते पूर्णच्या पूर्ण प्रेमाने ओथंबलेलं, चिंब भिजलेलं. जे काही त्यांच्या हृदयात ज्या भावना होत्या त्याच भावना त्यांच्या मुखातून त्या बाहेर पडायच्या, आणि नुसतं बाहेर पडायच्या नाही, कृतीमध्ये सुद्धा तसंच होतं. आपण एखाद्या लहान मुलांना म्हणतो की बाळा माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण प्रेम आहे पण समजा त्याला काही आवश्यकता आहे किंवा त्याला तो अडचणीत आहे, पण त्यावेळेस आपलं प्रेम माहित नाही कशाला ते आटून जातं. जितकं प्रेम आपण आपल्या पोटच्या पोराला करतो तितकंच प्रेम आपण आपल्या शेजारच्या मुलाला करू शकत नाही. पण तोंडाने मात्र बोलतो. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम कुठे आहे की आपण आपल्या हृदयात तितकं प्रेम नसताना सुद्धा त्या शेजारच्या बाळाला म्हणतो की बाळा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, नसून सुद्धा बोलतो. आणि जर तो बाळ कदाचित अडचणीत आला तर आपण आपले हात खेचून घेत असतो. हेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि यालाच म्हणतात बंधू भगिनींनो की स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा कॉन्ट्राडिक्टरी पर्सनॅलिटी, कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी. आणि माताजींचं जीवन पण कसं बघतो, एकदम सहज सरळ आणि स्ट्रेट, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. आणि ती भेसळ नसल्यामुळे त्यांचं ते चरित्र इतकं साधं असून, आता पहा जिथून आपण सुरुवात केली होती मी तिथे पुन्हा येऊ इच्छितो की माताजी आपल्याला इतकं का आवडतात, ते आपल्याला इतकं दिलास
त्यांच्याकडून आपल्याला इतका पाठिंबा मिळेल, इतकी आपल्याला कॉन्फिडन्स का असतो? ते कधी आपल्याला सोडणार नाही हा विश्वास का असतो? माताजी त्यात हयात नाही. 100 जवळपास 67 की 68 69 मी जयंती साजरी करत आहोत. त्यांचे जेव्हा मातृचरणे वाचतो त्यांच्या प्रत्येक वाक्यावरती विश्वास का होतो? माताजींचं म्हणा की ठाकूरांचं म्हणा की स्वामीजींचं म्हणा किंवा इतर कोणत्याही सत्पुरुषांचं म्हणा, त्यांच्या प्रत्येक वाक्यांवरती आज ते कोणी हयातीत नाहीये, पण इतका विश्वास का बसतो? ते त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं. व्यक्तिमत्व तसं होतं म्हणजे काय? मन मुख एक होतं. म्हणून त्यांचे उद्गारलेले वाक्य आज सुद्धा आपल्याला प्रेरणा देतात. आणि हेच कारण होतं की जेव्हा स्वामीजींनी शिकागोमध्ये सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे 5 शब्द उद्गारले, तर बिलकुल ते 7,000 लोक त्यांनी आपल्या जागे उठे राहून 3 मिनिटाचं त्यांना स्टँडिंग ओवेशन दिलं. तिथे प्रत्येक माणसाच्या हृदयात ते शब्द भिडून गेले होते. बिलकुल हीच घटना माताजीच्या जीवनात त्या दरोडेखोरांबरोबर घडलेली बंधू भगिनींनी, की ते दरोडेखोर होते. माताजींच्या जीवनामध्ये जन्मापासून कधी पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणत्याही प्रकारच्या देखावा नव्हता. आतमध्ये निस्वार्थ प्रेम होतं, मुखात सुद्धा निस्वार्थ प्रेम होतं आणि कृतीमध्ये सुद्धा एखाद्यावरती प्रेम होतं. तर आपण बघतोच की वेळी अवेळी भक्त आपण काय करत असतो की आपण म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, आणि नुसतं आपण तोंडाची वाफ घालवत असतो. पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते, अरे प्रेम जर आहे, माताजी जीवनातला प्रसंग एक सांगू इच्छितो की म्हणजे माताजीचं केवढं प्रेम होतं. एक जयराम पाटील असताना माताजी आपल्या शेवटच्या काळामध्ये जयराम पाटीलला पण राहायच्या आणि उद्बोधनला सुद्धा राहायच्या. आणि जर तिथे गेल्या तर दीक्षार्थी यायचे आणि माताजी सगळ्यांना बिलकुल मोकळेपणाने ठाकूरांचं नाव द्यायच्या. तेव्हा ते फॉर्म भरणे, पुस्तकं वाचणे वगैरे हा प्रकार नव्हता. माताजी जयराम पाटीलला आहेत आणि तिथून एक जवळपास काहीतरी 100 मैल दूर एक असं गावाचं नाव म्हणजे स्मरणात येत नाही, तिथून एक जोडपं आलं. त्यांनी खूप माताजीचं नाव ऐकलंय. त्यांना 3-4 लहान लहान मुलं आहेत. बैलगाडी करून ते येतात आणि तो प्रवास जवळपास 2 दिवस 2 रात्र हा प्रवास करून ते सकाळी पोहोचतात. 3-4 लहान लहान मुलं, नवरा बायको. एक मुलगा तर इतका ताना आहे की तो मांडीवरती आईच्या, आणि त्या मुलाला मलेरिया झालेला आहे. लक्षात घ्या काय चर्चा करत आहोत आपण, की जर आपण खरंच प्रेम करतो तर त्या प्रेम केल्याने आपली कृतीमध्ये ते प्रेम दिसतंय का? आपण तोंडाने म्हणतो की बाळा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण त्या कृतीमध्ये दिसतं का? तर माताजी हे उदाहरण मुद्दाम का सांगतोय की माताजीच्या जीवनामध्ये त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या वाणी आणि त्यांच्या कृतीमध्ये काहीही अंतर नव्हतं. आता हे अनोळखी जोडपं 3-4 लहान लहान मुलांना घेऊन पोहोचतंय. त्यांच्या मांडीवरती ते लहानसं बाळ आहे की जे मलेरियाने ग्रस्त आहे. ते माताजींच्या त्या जयरामबाटीच्या घराच्या समोर कोणाला भेटायचं, काय करायचं काहीच कळत नाही. पहिल्यांदा आलेलो आहोत, भीती वाटतीये. माताजी दीक्षा देतील की नाही? सकाळची वेळ, माताजी पूजा करायला बसलेल्या आहेत. लोक सारखं जे आपल्या आपल्या कामात लागलेले आहेत. हे फार म्हणजे असे संकोच आणि थोडीशी म्हणजे कसं अप्रोच करायचं काही कळत नाहीये. तितक्यात कोणीतरी भक्त त्यांच्याजवळ जातं आणि त्यांना विचारतं की कदाचित हे लोक माताजीच्या दर्शनाला आले आहेत, तर त्यांना थोडंसं वेट करायला सांगतात आणि माताजींना निरोप देतात. माताजींची पूजा नुकती झालेली आहे. लगबगीने बाहेर येतात, नाव गाव सगळं विचारपूस करतात. सगळ्यात आधी त्या लहानग्या मुलाकरता दुधाची सोय करतात. आता जयराम बाटी, जरी आपण माताजीने लक्ष्मीचा अवतार म्हणतो, पण तेव्हा काय पैशाची अवस्था होती हे आपल्याला ठाऊकच आहे. आता सगळी सरभराई आहे, हा भाग निराळा. पण जे काही असू दे, त्यावेळेस त्या मुलाच्या पथ्याची सोय करतात, त्या बाळाला दुधाची व्यवस्था करतात. त्या सगळ्या ती जी मंडळी आलेली होती सगळ्यांची चहा नाश्त्याची सोय करतात आणि म्हणतात की तुम्ही त्या तलावावरती जाऊन, तिकडे पद्धत आहे, तलावावर जाऊन स्नान करून या आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दीक्षा देते.
आतापर्यंत हे पूर्ण जोडपं इतकं हिरमुसलेलं होतं, त्यांना इतकं संकोच वाटत होता, पण 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये जणू काही पूर्ण चित्रच पालटून गेलं. त्यांची दीक्षा होते, दुपारचे ते प्रसाद घेतात, संध्याकाळी पुन्हा जायला निघतात. पहा आता मजा आता येणार आहे बरं. संध्याकाळी आता ते लोक बैलगाडी घेऊन आपल्या घरी परतणार आणि निरोप घेऊन ते निघाले आहेत. इतक्यात माताजींचा एक सेवक ब्रह्मचारी महाराज तलावावरती जातात, तर तिथे बघतात की काहीतरी कोणाची तरी एक साडी आहे. तो लगबगीने ते ब्रह्मचारी महाराज ते साडी घेऊन येतात. माताजींना विचारतात की माताजी साडी तिथे कोणी विसरून गेलेलं आहे. तर कोणीतरी सांगतं की अरे ती जी आता त्या भक्त येऊन गेल्यात ना, त्यांची साडी आहे, सकाळी त्यांनी ही साडी घातली होती. माताजी लागलीच म्हणतात की अरे जास्त दूर गेले नाही, धावत धावत जा, गरीब लोक कुठे साडी त्यांना मिळणार, आणि तू देऊन बरं जा, लवकर धावत धावत जा. ते ब्रह्मचारी महाराज धावत धावत जातात, बरेच दूर निघून गेलेले असतात, पण जाऊन त्यांना ती साडी त्या ताईंच्या हातात देतात. तितक्यात दुसरा भक्त जातो त्याच तलावाकाठी, तिथे एक त्यांना टॉवेल दिसतो. हा टॉवेल कोणाचा, टॉवेल कोणाचा, टॉवेल कोणाचा? पुन्हा कोणीतरी म्हणतं की त्या बाईंचाच आहे, त्या विसरल्या. आता ही बाई, तिला 3-4 मुलं, आणि अशा पद्धतीने वागत त्या वागल्या, आपल्या सामानाकडे लक्ष नाही त्यांचं. असं बघून काही भक्तांनी तिथे निंदा नालस्ती सुरू केली. आपला स्वभाव आहे जीवाचा. आईनी त्या सगळ्यांना तिथे बिलकुल गप्प केलं. पुन्हा त्या ब्रह्मचारी महाराजांना म्हटलं की पुन्हा धावत जा आणि त्यांना ते टॉवेल दे. बंधू भगिनींनो, कदाचित तुम्हाला वाटेल की व्हॉट इज सो ग्रेट अबाउट इट. ही घटना मी तुम्हाला एक सांगतोय, पण अशा घटना माताजींच्या जीवनामध्ये संबंध आयुष्यभर घडलाय. अशा प्रकारे आपण एखाद दिवस वागू शकतो. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या बरं. असं प्रेम आपण एखाद दिवस दाखवू शकतो बरं आपल्या पाहुण्यांवरती, बरोबर ना? रोजच्या जर अशा घटना होऊ लागल्या तर आपण सुद्धा डोकं गरम होणार. पण माताजींचं जीवन आपण जे बघतो ते संबंध आयुष्य अशा प्रकारेच त्यांनी साधूंना काय, ब्रह्मचारींना काय, भक्तांना काय, ओळखीचे काय, अनोळखी काय, पैसेवाले काय, गरीब काय, शिक्षित काय, अशिक्षित काय, शेतकरी काय, कोणीही असू दे, आमजद सारखा डाकू सुद्धा येऊ दे, तर त्यांच्याकडे हा त्यांचा प्रेमाचा झरा कधीच त्यांचा का नाही वाढायचा. त्याचं कारण आहे की त्यांच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये ते मन मुख पूर्णपणे एक होत. जे काही त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या वाणीमध्ये होतं आणि तेच त्यांच्या कृतीमध्ये म्हणून ते उतरायचं. आणि आता आपण साधक आहोत बंधू भगिनी, लक्षात घ्या, आपण साधक आहोत आणि आपली हीच साधना आहे. आपण मोक्षार्थी आहोत. आपलं व्यक्तिमत्व एक साधकाचं असलं पाहिजे. तर हे जे व्यक्तिमत्वाची चर्चा करत आहोत की जिथे वाणी कृतीमध्ये काहीही अंतर नाही, विचार वाणी आणि कृतीमध्ये, वर्क थॉट अँड डीड, हे आपल्याला हे तसंच आपल्याला व्यक्तिमत्व घडायचं आहे. आणि या संदर्भामध्ये आपण जितके जागरूक होऊ तितकंच आपलं भलं आहे, तितकंच आपलं भलं. एक थोडं डायमेन्शन अजून अजून खोला जाण्याचा प्रयत्न करूया की पहा, आपण सर्वजण संस्कार घेऊन जन्माला आलेलो, आणि संस्कार आहे म्हणून जन्माला आले आहोत. वासना, अपुरे कर्म किंवा अपुऱ्या वासना, त्याच्यामुळेच आपण जन्माला आले आहोत. आता आपल्यामध्ये आणि मातांमध्ये अंतर कुठे होतो? एखादी व्यक्ती आपल्या समोर आली, कदाचित त्या व्यक्तीबरोबर आपले काही वाद आहेत, ती व्यक्ती बघितल्याबरोबर आपल्या मनामध्ये द्वेष, घृणा, क्रोध हे सगळे भाव जन्माला येतात आणि आपण असहाय्य होऊन त्या भावांना त्याचा उद्रेक होऊ देतो. बस इथेच फरक आहे. माताजींच्या जीवनामध्ये कोणी आवडता असो नावडता असो, त्याने कितीही अपमान केला असो, कितीही त्रास दिला असो, कितीही छळ केला असो, तरी सुद्धा माताजी कधी पण
आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल कधी पण वाईट विचार आणायचे नाही, हे एकदम बिलकुल ध्रुव सत्य आहे. उदाहरण देऊन सांगतो. हे पहा, आपल्या मनामध्ये कोणत्या भावाचा उद्रेक होऊ द्यायचा की नाही होऊ द्यायचा हे आपल्यावरती डिपेंड करतं. बरं, लक्षात ठेवा. एखादी व्यक्ती माझी नावावरती आली, त्याच्याशी माझा वाद आहे, ठीक आहे, वाद असू शकतो, पण हे मी त्याला प्रेम करणार नाही असं कधी म्हणजे कोणत्या प्रकारचे भाव माझ्या मनात त्याचा उद्रेक झाला पाहिजे हे माझ्या हातात असतं. त्याचे सगळे, ज्याला म्हणतो की तो पूर्ण कंट्रोल हे माझ्या स्वतःवरती असतो. स्वामीजी, हे कसं शक्य आहे? नाही, ते शक्य नाही. ते माताजीच्या जीवनात दिसतंय आपल्याला. माताजींना अनेक लोकांनी छळलेलं आहे, अनेक लोकांनी अपमान केलेला आहे, पण माताजींच्या मनामध्ये त्यांच्या विरुद्ध असं कधी पण झालेलं नाहीये की त्यांच्या मुखातून एक वाईट शब्द निघाले, कधी नाही. एक किंवा दोन उदाहरण घेऊया. माताजींच्या सेवा करायला, क्षमा करा, ठाकूरांची सेवा करायला हृदयरामाने खूप सेवा केलेली आहे, त्यांचे भाचे. आणि परवर्ती काळामध्ये माताजी सुद्धा आल्या, किंवा जेव्हा मध्ये मध्ये माताजी जयराम बाटी जेव्हा कामारपुकूरवरनं यायच्या, तर हे दोघेही सेवा करायचे. आणि जेव्हा दोघेही सेवा करायचे, असं कितीदा झालेलं आहे की हृदयरामने कोणती पण संधी सोडली नाही माताजींचा अपमान करण्याची. आता हे आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटतं, पण हे सत्य आहे. घालून पाडून बोलणे, त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये काहीतरी चूक काढणे, एक संधी सोडायची नाही. पण तुम्ही मला सांगा की माताजी कधी हृदयरामवरती राबवल्या याचं तुम्हाला वर्णन मिळतं? मी तुम्हाला हे जे सांगतो हे पण साधक आहोत. आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा म्हणजे आपली प्रगती व्हावी, पण आपली प्रगती खुंटते कुठे? की जेव्हा नावडती व्यक्ती, नावडतं स्थान जेव्हा येतं, तर त्या किंवा नावडती कोणतीही गोष्ट आली तर त्याच्याबद्दल आपल्याला एक सिंपेथी किंवा प्रेम निर्माण होतं. आणि माताजीच्या जीवनामध्ये बघतो की याच्या विपरीत आपल्या अवतीभोवती कशीही परिस्थिती असू दे, आपल्या अवतीभोवती कसंही स्थान असू दे, काही असू दे, पण त्यांच्या जीवनामध्ये कधीही राग, द्वेष, क्रोध, दुष्टता किंवा तत्सम कोणतेही भावाचा त्यांचा जन्म झालेला नाही. आणि त्याची सगळ्यात मोठी पावती म्हणजे आपले दरोडेखोर बाबा. आता रात्रीच्या वेळेस ते काही आपल्या मुलीला भेटायला तर आले नव्हते शारदा देवींना, पण हा माताजींच्या त्यांना बघितल्यानंतर कोणतीही रिपल्सिव्ह ऍक्शन झाली नाही, कोणतीही प्रतिकार किंवा क्रोध, राग किंवा त्या याला दाखवतेच असले कोणतेही भाव नाही आले. जे भाव सतत ते जपत होत्या आपल्या हृदयामध्ये, आपल्या वाणीमध्ये, आपल्या कृतीमध्ये, तेच भाव इतक्या स्पॉन्टेनियसली, स्फूर्तपणाने ज्याला म्हणतो आपण, ते शब्द बाहेर आले. आणि बाबा, मी तुमची मुलगी. आणि जेव्हा ते इतके प्रामाणिक व्यक्तिमत्वामधून, आता माताजी अवतार होत्या ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवूया आपण, कारण की आपण संशयखोर आहोत ना, तर संशयखोरांना हे उत्तर पडतं. आपण साधारण लोक आहोत, म्हणजे यात काही चूक आहे आपली असं नाहीये. बरं, म्हणजे मी त्या अर्थाने बोलत नाहीये, कारण की आपलं ते मनच तसं आहे. तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की माताजींच्या जीवनामध्ये कधी त्यांनी मन, त्यांच्या हृदयामध्ये, वाणीमध्ये आणि कृतीमध्ये ते निस्वार्थ प्रेमच असल्याने जेव्हा त्यांनी म्हटलं की बाबा, मी तुमची मुलगी दक्षिणेश्वरी चालली आहे तुमच्या जावयांना भेटायला, तर कोणताही एक डाऊट ज्याला म्हणतो त्या दरोडेखोराच्या मनात आला नाही. आणि लागलीच ते म्हणतात, घाबरायचं काही कारण नाही, माझ्याबरोबर एक महिला आहे. तर हे व्यक्तिमत्वाचा हा इम्पॅक्ट का पडतो? इट इज द पर्सनॅलिटी दॅट स्पीक्स. माताजींनी आपल्या सबंध आयुष्यामध्ये कधी पण मनात एक, मुखात एक, कृतीमध्ये एक, अशा गोष्टी त्यांच्या जीवनात कधीही घडल्या नाही. आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक शिकवणीला म्हणा, त्यांच्या प्रत्येक सूचनेला म्हणा, त्यांचे सगळे भक्त लोक का मानतात? आज तर त्यांना म्हणजे देह सोडून किती वर्ष झाली, तरी सुद्धा त्यांची पुस्तक वाचतो
तर आपल्याला कधी कोणत्याही प्रकारचं डाऊट हे कधी आपल्या मनात येत नाही. कधी आपल्या मनात येत आपल्याला हेच वाटतं की खरंच हे असं केल्यानेच आपलं आपलं उद्धार होणार. आणि जेव्हा आपल्याला आपल्याला सुद्धा जेव्हा पाठिंब्याची आवश्यकता असते, आधाराची आवश्यकता असते, असं वाटतं की आईच्या मांडीवर डोकं टेकून जर एकदम रडून घ्यावं एकदा. ही जी स्थिती आपल्या जीवनामध्ये येते, चारही बाजूला जेव्हा सगळं काही घोंगावत असतं, भयावह वाटतं, भीती दाखवणारं असतं, तर तेव्हा आपल्याला आईच का पाहिजे असते, तेव्हा आईच्या प्रेमवरती आपल्याला डाऊट का येत नाही? का? कारण त्यांचं व्यक्तिमत्व तसं आहे. आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या प्रकारचं आध्यात्मिक व्यक्तिमत्व तयार केलं म्हणजेच मन मुख एक करणे. याची साधना म्हणजे साधारणपणे आपल्या जीवनामध्ये हे एक फार मोठा प्रश्न आपल्याला पडत असतो की अरे इतके वर्ष झाले आपण दीक्षा घेऊन साधना करत आहोत, सेवा करत आहोत, सगळं काही करत आहोत, तरी सुद्धा हवी तशी प्रगती होत नाही. हे आपल्या मनात बिलकुल हा प्रश्न येतोच आणि तो आलाच पाहिजे. तर आपण काय करत असतो की आपल्याला वाटतं की साधना म्हणजे नुसतं सकाळी संध्याकाळी दुपारी जपध्यान केलं म्हणजे झालं, स्तोत्रपठ केलं म्हणजे झालं, केंद्रात गेलं म्हणजे झालं नव्हे. अध्यात्म म्हणजे हे काय? हे 24x7 ऑनलाईन बिझनेस आहे. म्हणजेच काय की जेव्हा आपण जप ध्यान करतो तेव्हा पण ईश्वरशी निगडीत असतोच, पण दैनंदिन जीवनामध्ये आपलं मन आणि मुख हे एक करण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. आणि जर पण तसं केलं तर नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तो एक आध्यात्मिक डायमेन्शन, आध्यात्मिक पैलू आपल्याला प्राप्त होईल आणि ते आध्यात्मिक पैलूच आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाईल, मुक्तीकडे घेऊन जाईल, माताजींकडे घेऊन जाईल, ठाकुरांकडे घेऊन जाईल. आणि जे आपल्या जीवनाचं इप्सित आहे की आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे ते आपल्याला नक्की लाभेल. विशेष करून असे जे व्यक्तिमत्व असतात, अवतार किंवा थोर संत महापुरुष, त्यांच्या शब्दांचा हा इतका सखोल प्रभाव आपल्यासारख्या सामान्य लोकांवरती हा पडत असतो. का पडत असतो? कारण की त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही त्यांच्या वाणीमध्ये किंवा त्यांच्या कृतीमध्ये आपल्याला अंतर मुळीच बघायला मिळेल. आणि म्हणून त्यांचे ते शब्द इतके प्रभावशाली, इम्पॅक्टफुल असतात. तर जिथून आपण सुरुवात केली होती बंधू भगिनींनो, की माताजींचं 3 स्वरूप लक्षात असेल तुम्हाला, की माताजींची 3 स्वरूप आपण कसे बघायचे त्याची चर्चा केली होती आणि म्हणून आपण एकच घटना घेतली. आपण एकच घटना घेतली ही तेलोभेलोच्या दरोडेखोरांची. एक छोटीशी घटना अजून मी घेऊ इच्छितो की साधारणपणे आपल्याला जी साधना करायची आहे की एखादी व्यक्ती वगैरे आपल्याला आवडत नसेल आणि त्याच्या संदर्भात जेव्हा आपल्या मनात विपरीत काही भाव निर्माण होतात त्याला कसं थांबायचं. माताजी जयराम बाटीहून दक्षिणेश्वरी आल्या आहेत. चौथी त्यांची ती भेट आहे. त्यांच्याबरोबर त्यांची आई सुद्धा आहे आणि इतर जयराम बाटीचे काही त्यांचे नातेवाईक पण आहे. ठाकुरांची सेवा करण्याकरता ते दक्षिणेश्वरी आलेले आहेत. तेव्हा हृदयरामचं बिलकुल तोरा एकदम शिगेवर पोहोचलेला. संध्याकाळच्या वेळेस हे दक्षिणेश्वरी पोहोचतात, ठोठवतात, दारा हृदयराम उघडतो. त्यांच्या मागे अवतार वर्ष श्रीरामकृष्ण उभे आहेत. दारामध्ये उभे आहेत हृदयराम आणि काय म्हणतात माताजींना, तुम्ही इथे कशाला आले आहात, तुम्ही इथे काय घ्यायला आलेले आहात. माताजी भगवान श्रीरामकृष्णांच्या धर्मपत्नी, त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार त्यांच्यावरती कोणाचा असू शकतो. पण त्यावेळेस हृदयरामच्या जीवनामध्ये एक त्याच्या कानात वारं शिरलं होतं. कोण जाणे, सेवा करून त्यांना इतकं एक ज्याला म्हणतो की घमेंड ज्याला म्हणतो असं आलं होतं की यांची सेवा या पद्धतीने कोणी करू शकत नाही. आणि माताजींचा हे धडधडीत अपमान होत आहे हे बिलकुल स्पष्टपणे भगवान श्रीरामकृष्ण अवतार वरिष्ठ ज्यांना म्हणतो ते मागे बघून ऐकत आहे, पण त्यांची हिंमत नाही होते की हृदयरामला काही म्हणतील. इतका मोठा एक अपमान माताजी सहन करतात आणि त्या संध्याकाळीच माताजी म्हणतात, श्यामा सुंदरी
की बापरे, मी आता कोणाकडे या शारदाला सोडणार, कुठे सोडणार. उलट्या पायी ते परत निघतात कलकत्त्याला, कुठे थांबतात त्या रात्री त्या दिवशी. पण फक्त जाताना आपल्या माताजी भवतारिणीला एवढं म्हणतात की यानंतर आई, तू जर मला बोलवशील तर मी येईन, नाही तर परत येणार नाही. पण हृदयरामला काही बोलत नाही. आपल्याला हे घेण्यासारखं आहे बरं. आणि ही घटना सांगण्याकरताच मी एवढा सगळं पूर्ण एक्सप्लेनेशन देते की आपल्या जीवनामध्ये बिलकुल विपरीत आपण काय करत असतो, प्रतिक्रिया देतो. आपण प्रतिक्रिया देतो आणि आपल्या मनामध्ये राग, द्वेष, क्रोध, मत्सर, जलसी, अजून काय काय सगळं हे साठवून ठेवतो. साठवून ठेवतो नाही, त्याला जपतो सुद्धा सगळेच. त्यातून आध्यात्मिक नुकसान हे आपलंच होत असतं. आता हे तर मी तुम्हाला एक घटना सांगितली, पण अशा अनेक वेळेस, म्हणजे ही घटना तर बिलकुल शिगेचा अपमान होता म्हणून मी तुम्हाला ही घटना सांगितली. पण माताजींच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग घडले की हृदयराम काय, गोलापमाने किती अपमान केलेला आहे, त्या सगळ्यांना ठाकूरांवरती अधिकार गाजवायचा. पण माताजींनी ते सगळं अपमान घेऊन सहन करून, आणि कधी पण गोलापमा असू दे, हृदयराम असू दे, भैरी ब्राह्मणी असू दे, की अजून कोणी असू दे, योगीन महाबरोबर बरेच वेळा काही काही झालेलं आहे, पण कधी त्यांनी कोणाकडेही तक्रार केली नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कधी काही कोणाजवळ बोलल्या नाही. का? कारण की ते मनातच ते काही, तो द्वेष नाहीये, घृणा नाहीये, ते बोलणार काय, फक्त मनामध्ये प्रेमच होतं म्हणून ते प्रेम बाहेर पडलं. तर जी आपण चर्चा करत होतो की माताजींचे 3 स्वरूप, देवी, गुरु आणि आई, तर या घटनेतून ते कसं मिळतं त्याचं विवेचन करून मग तिथे थांबूया. की डकेत त्या जे दरोडेखोरांना जे दर्शन दिलं, आता आपल्यापैकी अनेक लोकांना हा विश्वास असेल, चांगली गोष्ट आहे आणि त्यातूनच उन्नती होणार. आई याला नकार देते, आई तर नकार देणारच. रामेश्वरला सुद्धा इतकं तोंडात निघालं की जसं ठेवलं होतं तसंच अजून आहे, असं बोलल्यानंतर म्हणतात की नाही नाही मी काय बोलले ते. माताजींचा या बाजूला पण विश्वास ठेवायचा नाही. माताजीने ते दिव्य दर्शन दिलं होतं, ज्यांचा विश्वास आहे त्यातूनच त्यांची प्रगती होणार आहे. तर माताजींनी हे जे दिव्य दर्शन घडवून आणलं त्या डकेत दरोडेखोरा करता, तर हे त्यांचं दैवी स्वरूप झालं. त्यांचं गुरु स्वरूप म्हणजे की या घटनेच्या माध्यमातून जेव्हा आपण त्याचं पूर्ण मानसशास्त्रीय आपण डिस्कशन केलं, त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की माताजींचं मन आणि मुख एक होतं. हे ते आपल्याला गुरु रूपाने त्यांनी शिकवलं की तुम्ही सुद्धा मनमुख एक करा, तुम्हाला सुद्धा मोक्ष, मुक्ती, ठाकूरांचं दर्शन हे सगळं लाभणार, हे गुरु रूपाने ते आपल्याला सांगतात. आणि आई रूपाने डकेत दरोडेखोर बाबांना ते म्हणतात की बाबा मी तुमची मुलगी. आता हा संबंध बाबा आणि मुलीचा होता, पण वास्तविक बघता हे त्यांचं मात्र स्वरूपच प्रकट झालंय. जरी त्या दरोडेखोर बाबांची ती मुलगी आपली माताजी, पण माताजींच्या हृदयामध्ये ते मातृप्रेम जर नसतं, माताजींच्या हृदयामध्ये जे मातृप्रेम नसतं, तर त्या मातृप्रेमाचं प्रभाव त्या डकेत बाबावरती पडलं नसतं. म्हणून हे माताजींचं मातृरूप. तर माताजींच्या संबंध आयुष्यात पण बघतो बंधू भगिनींनो की हे तिन्ही गोष्टी, त्यांचं दिव्य रूप, त्यांचं गुरुरूप आणि त्यांचं मातृरूप, आपल्याला जास्त मातृरूपच आवडतं. का? कारण की आपल्याला प्रेम पाहिजे असतं. आणि प्रेम माताजी आपल्याला का आवडतात? कारण की माताजी आपल्याला प्रेम करतात म्हणून आपण माताजींना जास्त प्रेम करत असतो. तर माताजींचं चरित्र बंधू भगिनींनो हे इतकं विलोभनीय आहे, आकर्षण इतकं आहे, काहीही बाह्य चकाकी जरी नसली तरी आपल्याला खूप आधार देणारा आहे. गोड पोळी किती खावी आणि कुठूनही खाल्ली तरी गोडच वाटते. वेळेची आपली मर्यादा आहेत, हे लक्षात ठेवून, आणि विशेष करून आपल्याला सर्वांना सुद्धा इतर काही कामं असतील, पण आजच्या या शुभदिनी मी माताजींच्या चरणी प्रार्थना करतो की
आम्हा सर्वांना त्यांनी जी साधना केलेली आहे ही मनमुख एक करण्याची, ती सुद्धा आमच्या जीवनात आचरणात येवो, त्यांचं दर्शन आम्हाला लाभो, त्यांच्या चरणी मला भक्ती लाभो, अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण अर्पणमस्तु.